तुझ्या लक्षात का येत नाहीये? हे बघ, गिरिजा काय म्हणाली आठवते ना? त्या पद्मजाच्या बाबतीत हे असंच घडलं होतं म्हणे. येतं का काही लक्षात? आई अगं, तू तिचं मनावरती काही घेऊ नकोस. ती आज बोलेल आणि उद्या म्हणेल चेष्टा करत होती म्हणून. अशी चेष्टा असते का कुठे? अगं ती गिरिजा आहे. ती अशी विचित्र का वागते? तू नको काळजी कर. तिच्याशी कसं वागायचं हे समजायला लागलंय मला. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. दोन जीवांनी एकत्र नांदण्यासाठी. लग्नानंतरची नाती मात्र मनात जपली जातात. अर्ध्यावर सुटलेल्या गाठी पुन्हा बांधण्यासाठी. साखरपुड्याच्या दिवशी जे काही झालं ते खरंच मी मुद्दाम नाही केलं. आय एम सॉरी. श्यामल, चला हळदीला सुरुवात करा. बस रे, टोपी घाल. सुरू करूया? हो. गीताताई या. अगं ही उष्टी हळद अंजलीला नेऊन द्यायची. का? हा म्हणजे काय, नवऱ्याची उष्टी हळद नवरीला लावायची असते, म्हणजे मग असाच सुखानं संसार करतात अखंड आयुष्यभर. ओ. आणि ही हळद आता तू न्यायची, कळलं? मी? हो. मी जायचे अंजलीकडे? हो. दे. सरू, कशी जाणार आहेस तू? मी रिक्षानी. अगं, मी गाडी आणली ना, आपण एकत्र जाऊया. मी पण येते. हो चालेल ना. अजून आली नाही ना उष्टी हळद? हो ना, तेच तर. बंड्या, जरा फोन करून बघ ना त्यांना. हो. नको नको, आली बघ सरिता. काकू, हळद घेऊन आलोय. उशीर नाही ना झाला? नाही अगं, म्हणजे वाट बघत होतो आम्ही. या ना, या या. सॉरी, ऍक्च्युली अंजली, अगं तू इतकी छान दिसतेस ना की मी तुझ्याकडेच बघत राहिले ग. ते निसटलं पटकन हातातून. काकू सॉरी, माझ्यामुळे एवढा मोठा अपशकुन. बास. माझ्या मुलीने काय केलंय तुझं? काकू माझ्यावर विश्वास ठेवा. काही एवढं साळसूतपणाचं नाटक करू नकोस. माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये त्यांनी. माझ्या मुलीच्या सुखाच्या मध्ये कुणी आलेलं मला अजिबात चालणार नाही आणि मी ते सहनही करणार नाहीये. काकू माझ्यामुळे काय झालंय? अंजलीच्या नशिबात जो अपशकुन आहे तो तर होणारच आहे ना. गिरिजा, बास.